सातचा दिवस पुढे जाईल. आणखीन साऱ्या भरपूर मॅचेस आपल्या भेटीला येतील. त्यातीलच दुसरा सामना सुरू होतोय मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली आणि त्यांच्या विरुद्ध संघ फाईट बॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. जयगावदेव खानिवरेनं टॉस जिंकलेला क्षेत्रक्षणाचा निर्णय तर काचकोलीला इन्व्हाइट केलेले बॅटिंगसाठी. आणि या सामन्याला जशी सुरुवात होईल या ऑफिशियल कॉमेंटेटर श्रवणजी धुमाळे यांना आपण इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वेलकम रमेश जस सर, त्याचबरोबर अक्षय मार्के उपस्थित झालेत. आपले स्वागत आहे. विनंती आहे या मंचावर. काही सन्मानित यानंतर आपण संपन्न करत आहोत. मसापौस क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार शेळके यांचा सन्मान यानंतर आपण मंचावरती संपन्न करत आहोत. स्वप्नील दळवी यांच्या शुभ हस्ते केतनजी ठमके ग्रामपंचायत सदस्य उपस्थित झालेले आहेत. या आपले स्वागत आहे. विनंती आहे या मंचावरती. निलेशजी शेळके यांचा सन्मान आपण संपन्न करत आहोत. वस्त्रालंकार त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेची गोड आठवण चिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सचिव निलेशजी शेळके यांचा सन्मान होतोय. तदनंतर मंचावरती उपस्थित रमेश दस सर यांचाही सन्मान केला जाईल स्वप्नील दळवी यांच्या शुभ हस्ते. रमेश दसर यांचा सन्मान आपण संपन्न करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं स्वप्नील दळवी यांच्या शुभ हस्ते. चला उपस्थित सर्वांचं स्वागत. सामना सुरू होतोय. टाइम काउंटर सुरू होतोय. 11:01 स्थानिक वेळ. केतन ठमके या ग्रामपंचायत सदस्य आपला सन्मान होईल. शेवटच्या दिवसामधील हे सेकंड मॅच एका बाजूला मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जयगावदेव स्पोर्ट्स खानिवरे या दोन टीमच्या दरम्यान यावेळेला ब्लॉक होलचा बॉल होता. खोदून काढायचा प्रयत्न. शॉट फाईन लेग रिजन मध्ये बॅकवर्ड रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. पहिला सत्राचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेला. दत्ता स्ट्रायकिंग एला. नेक्स्ट बॉल रमेशचा बॉल यावेळेला शरीरापासून दूर ठेवायचा होता. वाईड यॉर्कर हाताळायचं होतं ते म्हणजे गोलंदाज रमेशला आणि त्या प्रयत्नामध्ये राहिला यशस्वी. हा बॉल आला डॉट. मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे आणि पूर्वार्धामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना जयगावदेव स्पोर्ट्स खानिवरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्टील 2 to go. पाचवा बॉल लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड हिट आहे या मॅच मध्ये येणारा हा पहिला कडक बडक षटकार. पहिला षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे बॅटर दत्ताच्या बॅटमधून. यस, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी स्पोर्ट्स आकर्षक जर्सी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय केतनजी नामदेव ठमके साहेबांचा इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे आणि साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हा. जाऊयात मागच्या दिशेनं. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. षटकार जरूर आला पण षटकाराचा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं विकेटनं आणि पहिला षटकाचा खेळ
संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दहा फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 8 एका गडाच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली या संघाची षटकाराचा क्विकली रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये दिलाय ते म्हणजे गोलंदाज रमेशनं पहिल्या 4 बॉलचा जर उल्लेख करायला गेला तर पहिले 4 चेंडू अप्रतिम हाताळले ते म्हणजे रमेशनं 5व्या चेंडूवरती थोडासा महागडा राहिला पण तदनंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना 8 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड फ्रॉम टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती असताना बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये आला कल्पेश गौरवला आपण पाहतोय फॉरेस्ट एंड कडून गौरव मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये स्ट्रायकिंग एंड ला बॅटर कुमार आणि नॉन स्ट्राइक एंड ला कल्पेश दुसरं षटक पहिला बॉल कुमार तयार ओ या वेळेला पहिला बॉल आउटसाइड टर्न करायचा प्रयत्न मिड ऑन रिजन मध्ये फिल्डर धोक्याची घंटा वाजली होती डेंजर एंड ला थ्रो फेकी नॉन स्ट्राइक इन ला मैदानाच्या आतमध्ये थ्रो फेकी आपल्याला पाहायला मिळाले सिंगल इथे पहिल्या बॉल वरती कंप्लीट करण्यात आली ते म्हणजे बॅटर कुमार आणि कल्पेशच्या माध्यमातून सागर दादा दलपे यांच्या माध्यमातून गौरवसाठी प्रत्येक विकेट साठी रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे ओ या वेळेला चांगले डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले हाफ ट्रॅकर होता टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी घेत असताना टेक अप होत असताना सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉलला डॉट कल्पेशच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेशचा जर विचार करायला गेला तर 3ऱ्या क्रमांकावरती कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आलाय नेक्स्ट बॉल या वेळेला ओव्हरपिच होता पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून हा फटका एक्झिक्यूट केलाय एक्स्ट्रा कव्हर रिझनचा क्षेत्र निवडत असताना फिल्डर होते पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कल्पेशच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे आणि स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना ती म्हणजे मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकुले या संघाला राईट अमोव्ह द विकेट नेक्स्ट बॉल कल्पेश तयार दिशा पाहावी लागेल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता पंच आमच्याकडे वळतात पंच सांगतात अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोटल मध्ये एक धाव ऍड केली जाते आणि आता संघ जाऊन पोहोचला एका गडाच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये 14 अंकावरती नेक्स्ट बॉल ओ या वेळेला बॅकफुटला आले पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला व्ही शेप मध्ये फटका लॉंग ऑन मधून फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला चेंडूला कॅरी केला थ्रो फेकी करेल तोपर्यंत एक धाव एकवडण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती सिंगल इथे कंप्लीट करण्यात आली एक धाव एकवडली गेली आणि आता एका धावेच्या साथीनं संघ 15 अंकावरती सिंगल डबलला जास्तीत जास्त मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य दिलं जात आहे ते म्हणजे मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली या टीमच्या माध्यमातून स्टील 2 टू गो ओ या वेळेला फुल ओव्हर लेनचा बॉल होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये स्विंग अँड मिस चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल आला डॉट या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या बॉल वरती सिंगल आली दुसरा बॉल डॉट आला तिसऱ्या बॉल वरती चौकार जरूर आला त्यानंतर वाईट चौथ्या बॉल वरती सिंगल आणि आताचा 5वा बॉल डॉट शेवटचा बॉल या वेळेला हाईट फॅक्टर मॅटर करतो या बॉल वरती यस पंचांचा आला हा कॉल आणि येतोय हा नो बॉल अर्थातच नो +1 1+1 धावा मिळतील या बॉल वरती तर तब्बल 2 आणि आता 2 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय 17 या अंकावरती आता 17चा खतरा कोणत्या टीमला लागेल फ्रीडचा बॉल मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला कल्पेश ज्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय तो कल्पेश पुन्हा एकदा तयार शेवटचा बॉल
शेवटचा बॉल यावेळेला शॉट ऑफ लेट होता. टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी घेतली या बॉलनं आणि थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल आला डॉट. आता बघता बघता षटक क्रमांक कंप्लीट झाले ते तब्बल मैदानाच्या आतमध्ये दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस एका गाड्याच्या नुकसानात पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली हा संघ जाऊन पोहोचलाय तो 17 अंकावरती. 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली. तिसरं षटक प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा फॉरेस्ट एंड कडून आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. प्रगती पथावरती रमेश 11 वाजता ठीक पहिला चेंडू हाताळला आणि 2 षटक 9 मिनिटांमध्ये कव्हर केल्यात. आता येणाऱ्या 15 मिनिटाला आपल्याला कंप्लीट आहे 3 षटक कंप्लीट करायचे. पहिला बॉल चांगले डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल खऱ्या अर्थानं रमेशच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता. कुमारला पण पाहताय जो सलामीसाठी आला होता, जो आतापर्यंत शांत आहे, ज्यानं 5 बॉल फेस केला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा आपण पाहिल्या. ओ यावेळेला देखील गुडलॉन स्पॉटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टॅप करायचा प्रयत्न, सिंगल इथे ऍड केली जाईल. स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये रोटेट करण्यात आली. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अकरा वाजून 25 मिनिटाला आपल्याला फर्स्ट स्पेल कंप्लीट करायचा. आज प्रत्येक संघाला वेळेचं बंधन असेल कारण आजचा अंतिम दिवस आहे, फायनल डे, आणि अंतिम दिवसामध्ये तब्बल 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक केला, लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर कोणती चुकी होणार नाहीये. टिपला लॉंग ऑन मध्ये जाईल आणि संपलाय बॅटर कल्पेशचा खेळ. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये दुसरा. मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकुले या संघाला कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ऍट नंबर 4. चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये अमित. अमितला आपण पाहताय खऱ्या अर्थानं 2 गडी अद्याप गमावल्यात. पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे ते म्हणजे मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकुले या टीम ना. मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा आदर्श स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय सन्मान्य मोहनजी खुणे साहेब यांचे इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील करूयात या मैत्री चषक 2025 च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं आदर्श स्पोर्ट्सचे सर्व आहेत. अमित मैदानाच्या आतमध्ये लेफ्टनंट बॅटर स्ट्रायकिंग एला तब्बल 4थ्या क्रमांकावरती. स्विच हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फेस करत असताना दुधारे हाती तलवार मैदानाच्या आतमध्ये चालवायची होती. अमितला प्रयत्न थोडासा फसला. सिंगल आली. आता धावफलक जाऊन पोहोचलाय तो तब्बल 19 अंकावरती. पहिल्या 2 षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा होत्या. तदनंतर रमेश आला बॉलिंग ट्रॅक वरती, ज्यानं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झाला. 4 बॉल त्यांना अद्याप हाताळल्यात आणि 1 विकेट संपादित केली आहे. यावेळी देखील खोदून काढायचा प्रयत्न. ब्लॉक होलचा बॉल होता, ऑन साइडला टर्न केला. लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर थोडेसे फंबल. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये बघता 2 धावा झाल्यात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगलं कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन कुमार आणि बॅट्समन अमितच्या माध्यमातून. धावफलक शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते म्हणजे 21 या अंकावरती. शेवटचा 1 बॉल, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल या वेळा देखील अप्रतिम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये बघता बघता ओव्हर नंबर 3 चा खेळ आता कंप्लीट आणि आता 3 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मंगल मूर्ती स्पोर्ट्स काचकोली या टीमची टोटल 21 अंकावरती 21 रन्स लॉस ऑफ 2 विकेट 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम मंगल मूर्ती स्पोर्ट्स काचकोली. संत गतीने खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. चला वेळेचं बंधन आहे बघा. येणाऱ्या 11 मिनिटांमध्ये तुम्हाला हे कंप्लीट येणारे 2 षटक हाताळायचे याची देखील नोंद घ्या. जय गावदेव स्पोर्ट्स खानिवरे टीम प्रत्येक टीमला आज खऱ्या अर्थानं वेळेचं बंधन असेल. फायनल डे अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आज खऱ्या अर्थानं भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. नीटनेटकं प्रामाणिक आणि हे सुसज्ज आयोजन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे जय बजरंग डोंगर नावे या टीमच्या माध्यमातून आणि आमचे संपूर्ण आयोजन कमिटी खऱ्या अर्थानं त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो म्हणजे गोलंदाज अविनाश. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकिंग एंडला तयार जो 4थ्या क्रमांकावरती आता आलाय तो अमित. ऑन साइडला क्रॉस बॅटिंग करायचा प्रयत्न यावेळी देखील स्क्वेअर लेग रेझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग या पहिल्या बॉलवरती ते पहिले सिंगल मैदानाच्या आतमध्ये टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. 22 2 गड्यांच्या नुकसानात 22 या अंकावरती संघ अद्याप जाऊन पोहोचला. आता आक्रमकतेचं रूप मैदानाच्या आतमध्ये धारण करावं लागेल ते म्हणजे टीम मंगल मूर्ती स्पोर्ट्स काचकोली या टीमला. 4थं षटक दुसरा बॉल यावेळी देखील खोदून काढायचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट रेझर मध्ये फिल्डर कुमार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुमारचा जर विचार करायला गेला तर कुमार सलामीसाठी आला होता ज्याची अद्याप आपण संयमी खेळी पाहिली म्हणजे 9 बॉल त्यांना आतापर्यंत फेस केल्यात. 7 धावा कुमारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. पण आता त्याला देखील टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल कारण संघाला एक चांगल्या आणि मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं आहे. त्यामुळे मोठ्या फटक्यांची नितांत गरज मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल अमित साडी या बॉल फुटवरचा वापर मैदानाच्या आतमध्ये स्टेप आउट करून स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिला. हलकीशी उसळी घेतली आणि हलकसं वळण घेतले या बॉलला. हा बॉलला डॉट मैदानाच्या आतमध्ये बघता बघता 3.3 चेंडूंचा खेळ अद्याप कंप्लीट झालाय. धीम्या गतीचा बॉल होता. शॉट ऑफ लेन पूल केलाय आणि पूल सक्सेसफुल आहे. पूल ब्युटिफुल आहे. बॉल चालला थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हवेशी वार्तालाप करत सीमा पार हा आलाय पहिला बिग षटका. पहिला क्रॅकिंग अँड ट्रेड मार्किंग सिक्सर अमितच्या बॅटमधून. यावेळी देखील फुलर लेनचा बॉल होता. लॉफ्टेड हिट करायचा होता. प्रॉपर कनेक्शन झाला नाही. प्रॉपर मिडलिंग झालेलं नाहीये. यावेळेला हा बॉलला डॉट. धावफलक 29 अंकावरती स्थिरावलाय. षटकारानंतर धावसंख्येमध्ये हळूवार का होईना पण वाढ झाली आहे. आता शेवटचा एक बॉल 4थ्या षटकात या च्या अंतिम दिवसामध्ये 8 दिग्गज संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं या मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशन मधील 8 नामांकित संघ. बघा शेवटचं षटक आहे. येणाऱ्या 6 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं याची देखील नोंद घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 मध्ये डेथ ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये एकनाथला आपण पाहतोय. पहिला बॉल लाईट फॅक्टर पाहावा लागेल. बिमर आणि फक्त दिशा दिली त्या दिशाची झाली आहे दशा. बॉल चालला थेट लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला बॉल वरती पहिला जबरदस्त चौकार. पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कुमारच्या बॅटमधून.
नो बॉल त्याच्यावरती चौकार सोने पे सुहागा. आता फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल यावेळेला देखील सेमी हेलिकॉप्टर स्टाईल फटका उडवायचा होता. विकेट किपर बीट शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग बीट आणि त्यांच्या मधून बॉल थेट चालला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक जबरदस्त चौकार. ओ यावेळेला देखील ते चित्र जे चित्र आपल्याला पहिल्या बॉल वरती पाहायला मिळालं. पुन्हा एकदा या 4 धावा नशिबाची साथ. आता लक फॅक्टर ऑन झालाय ते म्हणजे टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली या टीमची. या धावामधील 4 42 धावा. आता स्कोर आणि आता त्याचा षटक झाला स्टॉप. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोदला आपण पाहताय. डेथ ओव्हर अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिला तो म्हणजे मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली या टीमचा. आता धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावावा लागेल तो म्हणजे गोलंदाज विनोदला. कारण आतापर्यंत जर विचार करायला गेला तर फक्त 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 0.4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे तो म्हणजे पूर्वार्धाचा. या वेळेला ऑन साइडला क्या बात आहे. जबरदस्त स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेशी चर्चा हवेशी गप्पा गोष्टी साधत बॉल सीमा पार. धावा मिळतील पूर्णपणे 6. हा आलाय बिग हिट बिग ब्लास्टेड सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये अमितच्या बॅटमधून. आता खऱ्या अर्थाने अमितनं देखील आक्रमकतेचं रूप मैदानाच्या आतमध्ये धारण केलंय. षटकाराचा प्रतिउत्तर दिला या डॉट बॉलनं. निर्धाव चेंडूची सांगता संघाचा खऱ्या अर्थाने अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. 50 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या. तर म्हणजे बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली या टीमची. स्टील 2 टू गो. यावेळेला देखील ओव्हर पिच होता. यावेळेला ऑन साइड लॉफ्ट करायचा प्रयत्न मिड ऑन रिझन मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग आणि निर्धाव चेंडू आला. डॉट बॉलची सांगता आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे पहिल्या स्पेल मधील पहिल्या सत्रामधील. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. टॉस आपण नेक्स्ट मॅचचा करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. जगदंबा सासने टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल या आपण. सत्र क्रमांक झाला कंप्लीट. पहिला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली या टीमने धावा बनवल्या. तर तब्बल 50 आणि 51 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय ते म्हणजे टीम जय गावदेव स्पोर्ट्स खानिवरे या संघाच्या अगेन्स्ट. आपण करूया जगदंबा सासने आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे या टीमच्या माध्यमातून.
टॉस आपण करूयात मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा आदर्श स्पोर्टचे सर्व आदरणीय सन्माननीय मोहनजी खुणे साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं नाणेफेकीचा कौल आपण करतोय मॅच नंबर 3 चा जगदंब सासने आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे. टॉस जिंकलाय टीम जगदंब सासने या संघटनाने प्रथमतः स्वीकारले ते क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केले आमंत्रित केले बॅटिंग साठी ते म्हणजे टीम सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे या संघाला. ऑन द टॉस बाय टीम जगदंब सासने अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ऑन गोईंग मॅचच्या दिशेने खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये 50 धावा बनल्या गेल्यात तर म्हणजे टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोल या टीमच्या माध्यमातून आणि 51 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय ते म्हणजे टीम जय गावदेव खानिवरे या टीमच्या अगेन्स्ट. कशा प्रकारे या 51 धावा बनवल्या जातील खानिवरे टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 51 धावा रोखल्या जातील याचं उत्तर हे येणारे शेवटचे 30 बॉल देऊन जातील. चला काचकोली टीमला देखील विनंती असेल की लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करा. आमचे ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर होतील. सलामीवीर ते म्हणजे कानिवरे टीमची मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा आणि लगेचच आपण करूयात मॅचला सुरुवात. सत्र क्रमांक 2 चा देखील मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना यस कशा प्रकारे 51 धावा बनवल्या जातील ते म्हणजे टीम जय गावदेव स्पोर्ट्स खानिवरे टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे 51 धावा रोखल्या जातील ते म्हणजे मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोल या टीमच्या माध्यमातून हे पाहायला ऐकायला करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि या ऐकूयात पुनश्च एकदा आवाज मुरबाड विभागाचा आवाज डोंगर नावे गावाचा आवाज दीपवीरजी बिराडे सरांचा. थँक्यू सो मच. युवा उद्योजक तथा समाजसेवक सचिनदादा शेळके यांचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय. विनंती या मंचावरती आपले स्वागत आहे. थँक्यू सो मच. जाऊयात मॅच कडे. 50 धावा बनल्या गेल्या 51 धाब्याचं टार्गेट. सेकंड इनिंगला झालेली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. अमित आणि कुमारनं जबरदस्त बॅटिंग केली. 4 षटकात 19 होते. अंतिम षटकात 21 धावा आलेल्या आहेत. 50 धावा बनल्या गेलेल्या आहेत. 51 धाब्याचं टार्गेट. चला सामना सुरू होतोय. सेकंड इनिंगला सुरुवात. 51चा पाठलाग आघाडीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गौरव काळेकर आणि त्याची सोबत देतोय एकनाथ. अमित गोलंदाजीसाठी ज्यानं पहिल्या डावात जबरदस्त बॅटिंग केली. पहिला सामना जबरदस्त एंटरटेनमेंट प्रेक्षकांचा झालेला आहे. 74 धावसंख्येत यशस्वी पाठलाग. सूरज विषयने लगावलेला मॅच विनिंग सिक्सर. त्यानं साकारलेली अर्धशतकी खेळी. भरपूर साऱ्या चर्चा रंगल्या आणि सध्या 51चा पाठलाग आता दुसऱ्या सत्रात आणि तो करण्यासाठी झालेला सज्ज अर्थातच संघ जयगावदेव खानिवरे. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न मिस्टाईम. झेलची संधी आणि फलंदाज बाद. अमितला पहिल्या बॉलवरती मिळतंय सुयश. आत्मविश्वास त्याचा वाढलाय. माघारी परततोय सलामीवीर गौरव. पहिल्या बॉलवरती अमितला मिळतोय सुयश. बॅटिंग साठी पाहिलं तर आरडी अर्थातच रमेश दलपे दाखल होत आहेत. उजव्या हाताचा प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू. 51चा पाठलाग करायचा आहे. फाटिंग टोटल उभारलेली आहे पहिल्या डावात मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीला आणि सध्या 51 धावसंख्येचा पाठलाग सुरू होत असताना पहिल्या बॉलवरती अमितला मिळतोय सुयश. संघनायक फलंदाजीसाठी दाखल होतोय आरडी अर्थातच रमेश दलपे ज्याच्यावरती जबाबदारी असेल जिम्मेदारी असेल. गोलंदाज तयार अमित. राऊंड विकेट.
खोलात होता बॉल, अपील झालाय, पायावरती देखील आदळला होता पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप त्याच कारणास्तव स्पष्ट नकार आता देण्यात आलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल, वेग चांगला आहे अमितकडे. नेहमीच पॉवर प्ले मध्ये प्रोडक्टिव्ह कामगिरी त्याची आपण पाहत आहोत आणि सध्या विकेट नंतर येणारा हा डॉट बॉल कॉन्फिडन्स पुन्हा एकदा त्याचा दुणावलेला आपण बघत आहोत. मिस टाइम, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ जज करतोय, लॉंग ऑफ पण पोहोचलाय पण दोन क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याबाहेर चेंडू पडलेला आहे. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. या 2 धाब्यांना डाव सुरू होतोय. प्रत्युत्तर दाखल 51चा पाठलाग सुरू असताना जयगावदेव खानिवरे क्रिकेट संघाकडून 2 धावा दाफलकरती जितेंद्र वेगानं पोहोचले होते पण कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही. अधिकचा काळ चेंडू हवेत जरूर होता परंतु क्षेत्ररक्षक त्या चेंडूला आपल्या कक्षेत सामावू शकला नाही. 2 धावा. लाईन चांगली आहे, चांगला इन स्विंगर, टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेला बाउन्स आणि त्या सोबतीनं बॉल न केलेली हरकत फलंदाजाला प्रश्न विचारून गेली. पूर्णपणे संभ्रमामध्ये टाकलं रमेश धलपेला. आणखीन एक डॉट बॉल, धावा संख्या स्थिर, 2 धावा, स्टील 2 टू गो. लोवो फुल टॉस समोर ड्राइव्ह केला. डीप मध्ये लॉंग ऑन उपस्थित, जितेंद्रचं चांगलं बॅकअप मिळेल ते 1 धाव आणि धावा संख्या या सिंगलच्या सहाय्याने सध्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ती 3 ऑन बोर्ड. 3 धावा दाफलकरती. मिस टाइम, झेलची संधी, जितेंद्र जज करतोय आणि कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल आता सुटलेला आहे. जोरदार मिळतं एकनाथला कॅच ड्रॉप. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या आपण बघत आहोत पहिल्या षटकांची 4 धावा. 47 धाव्याची अजून आवश्यकता मॅच मध्ये. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी फ्रंटलाईन गोलंदाज अमितची. चला टाइम काउंटर सुरू आहे. लक्ष सुद्धा मंगलमती स्पोर्ट्स काचकोली. पहिला चेंडू बरोबर 11 मिनिटांनी पडलेला आहे. स्पीडअप अपेक्षित, थोडी घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळा. इमिडिएटली वेळ जास्त घेत आहे कल्पेश अँड ऑल टीम, थोडी घाई करा. प्रत्येक गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक सुरू होते दुसरं सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर टीम मध्ये सिद्धेश लॉंग ऑन मिड विकेट, त्याचबरोबर लॉंग ऑफ अगदी समोर मिड ऑफ हात मध्ये, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फॅन लेग, शॉट बॅकवर्ड स्कोर लेग. इनफिल्ड मध्ये मिड विकेट देखील आपण बघत आहोत. सिंगल सेव्हिंग एरियाज आणि कॅचिंग पोझिशन करता 24 चेंडू 47 गोलंदाज तयार प्रत्येक. पहिला बॉल स्विजिट साठी अपील आउट झालं पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलेला. 1 धाव आणि धावा संख्या या सिंगलच्या 6 सध्या आपण बघत आहोत स्कोरबोर्डवर 5 ऑन बोर्ड. 5 धावा दाफलकावर. सिंगल धावेनं स्कोर आपण बघत आहोत सध्या 5. रमेश दलपे सर्वला तयार रंचेस मध्ये इम्पॉर्टंट असेल. कमी गतीने टाकलेला फुल टॉस, डीप होणारा फुल टॉस खास करून. फसवा चेंडू पूर्णपणे चकवून चालला रमेश दलपेला. डॉट बॉलची होत असताना सांगता धावा संख्या स्थिर स्थगित 5 धावा 5 ऑन बोर्ड. 4 षटकात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. अंतिम षटकात 21 आल्या 50 भरले. आता 51चा पाठलाग. बॅटच्या आतलीकडा बॉल मागे निघाला. विकेट किपर बीट. आउटफील्ड अत्यंत वेगवान. शॉट थर्ड आणि फाइन लेगला बेदून बॉल लॉंग स्टॉप सी मारिशेला धडक मारतो. लक फॅक्टर ऑन होतोय इनसाइड एज आणि त्यावरती येत आहेत या निर्णायक 4 धावा. चौकार. या चौकारानं धावा संख्या 9 9 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार प्रतीक.
ऑफ टर्मच्या फार बाहेर पंच सांगतात इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं धाबा संख्या सध्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर. प्रत्येककडे अधिकचा वेग आणि त्याचबरोबर त्याचा दूरवरचा रनअप. व बॅक ऑफ बँड स्लोवर वन आता पुढ्यात टाकला होता. वेगामध्ये सातत्यानं मिश्रण आपण बघत आहोत. विविधता या गोलंदाजामध्ये आपण बघत आहोत. वाईड नंतर पुन्हा एकदा कमबॅक. डॉट बॉलची संख्या धावा संख्या स्थिर 10 धावा 10 ऑन बोर्ड. ऑन साइडला टर्न केलाय. इनफिल्ड मध्ये मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला बेदून बॉल मागे चालला. सेकंडचा कॉल. फंबल फर्स्ट डे मध्ये फंबल झाले. फिल्डर आणि त्याचा फायदा घेतलेला आहे तो दोनही फलंदाजांनी. सो स्कोर या 2 धाव्याने आपण बघत आहोत पोहोचल्या पुढे. सध्या धावफलक पोहोचला 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोरबोर्डवर. समोर खेळण्याचा प्रयत्न निसताय. मिड ऑफ जस्ट करतोय आणि कॅच ड्रॉप. 2 जीवदान रमेशला तर 1 जीवदान एकनाथला आतापर्यंत या डावमध्ये मिळालेले. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये हवी ती एनर्जी हवं ते कॉन्फिडन्स पाहायला मिळत नाही. कॅच ड्रॉप. षटक समाप्तीची घोषणा ऑनफिल्ड अंपायर कडून. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावा संख्या 13. विजयाचं समीकरण 18 चेंडू आता 38. 38 धावेची आवश्यकता. सेकंड स्पेल मध्ये अमित दाखल झालेले आहेत. 18 चेंडू 38 धाब्याची अजून आवश्यकता. 2 षटकात 13 बनल्या गेल्या. 2 कॅचेस सलामीवीर एकनाथ आणि त्यानंतर रमेश या दोन्ही फलंदाजांच्या ड्रॉप झालेल्या आहेत. पाहायचं आता कशा पद्धतीनं उपद्रव त्यांच्या बॅट मधून केला जाईल. 18-38 हे समीकरण. 12.67 धाब्याची आवश्यक धावगती. रिक्वायर्ड रन रेट. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. फील्ड रेस्ट्रिक्शनवरची मर्यादा पंचांनी हटवली. गोलंदाज 4 सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल बीमर. क्विक कॉल. धाव हवी आहे आणि ती मिळेल देखील. बीमर +1. अतिरिक्त 2 धावा आणि या एक्स्ट्रा 2 धाब्याने डाव सरकतो पुढे जय गावदेव खानिवरे क्रिकेट संघाचा. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल फ्री. फ्री टू वरती कमबॅक. कमी गतीने टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न एकनाथचा मात्र तो फसलेला आपण बघत आहोत. डॉट चेंडूची होत असताना सांगता धाबा संख्या स्थिर स्थगित. पहिला बीमर आणि त्यानंतर पुन्हा एकदा छोटेखानी वापसी झालेली गोलंदाजाकडून. फुल टॉस. पुन्हा एकदा विकेट किपर बीट. बॅट्समन बीट. पण आता बॉल डीप होत होता ते सांगतात पंच. चांगला वेग अमित कडे आहे आणि त्या वेगाने सध्या तो त्रस्त करतो फलंदाज एकनाथला. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. धावा संख्या स्थिर 15 धावा. शॉर्ट ऑफ लेन. बॅटची बाहेरची कड. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. निलेश होते त्या ठिकाणी. रनआउटची देखील संधी होती पण बॉडी बॅलन्स त्याने गमावला. थोडे स्किड झाले. त्याच कारणास्तव ऑन द टाइम थ्रो फेकी आली नाही. मिळते ती 1 धाव आणि धावसंख्या आपण बघत आहोत बऱ्याच कालावधीनंतर आता सरकली पुढे. ती 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. 35 धाव्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजयाकरता. 15 बॉल बाकी आहेत. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क नाही. मिळेल ती आणखीन एक सिंगल धाव. धावसंख्या याच बरोबरीनं पुढे पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळेल. ते आतापर्यंत 17 धावा. 17 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. स्विच हिट. रिव्हर्स अटेम्प्ट. तो देखील फसलेला आहे. डॉट बॉल. बीमर +1 सुरुवात होती या षटकाची पण सध्या हावी होत असताना गोलंदाज अमित त्याची चांगली कामगिरी आपण बघत आहोत. शेवटचा बॉल समोर फोर्स केला. लॉंग ऑन उपस्थित. 1च धाव. षटक समाप्तीची घोषणा. षटक संपली 3 षटकात बनल्या गेल्या माफक 18 धावा
आणि समीकरण आता विजयाचं बॉल बाकी आहेत 12 आवश्यकता 33 धाब्याची. बारा चेंडू 33 धाब्याची आवश्यकता. 16.50 धाब्याचा रिक्वायर्ड रन रेट. यापूर्वी पहिल्या सामन्यात 6 चेंडू 25 चेस केल्या होत्या. सूरज विशेष त्या नॉट आउट 57 57 धावा. मैत्री चषकातील वैयक्तिक दुसरं अर्धशतक आपण पाहिलं. हाय स्कोरिंग मॅचेस मध्ये इंडिव्हिज्युअल हाय स्कोरिंग कामगिरी देखील व्हायला हवी. ती आतापर्यंत रमेश आणि एकनाथ या दोनही फलंदाजांची झाली नाही. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आपण पाहूया त्या दोनही फलंदाजांचा. 7 बॉल 4 एकनाथनं बनवलेले आहेत, तर रन बॉल 11 चेंडू 11 रमेशने बनवलेले आहेत. मोठ्या स्ट्रोकची नितांत आवश्यकता, गरज चौकार षटकारांची. कारण आता 51 धाब्याचं छोटेखानी टार्गेट जरूर होतं, पण गोलंदाजांनी 3 षटकार टाकलेला दबाव आणि हे लक्ष देखील आता डोईजड झालेलं आहे ते जयगावदेव खानिवडेला. अंतिम 12 बॉल आवश्यकता 33 धाब्याची. गोलंदाज तयार होतात. एक्सपिरियन्स कंटेंडर फ्रॉम दिस युनिट दत्ता. अपील विकेट कीपर कडून, परंतु पंचांचा वाईडचा सिग्नल आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायर कडून वाईडचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव आणि स्कोर सध्या आपण बघत आहोत. एक्स्ट्रा एका धाब्याच्या मदतीनं पोहोचला पुढे तो 19. प्रत्येक षटकारासाठी सागरजी दलपे यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज अनाउन्स होते. दोन्ही बॅटर करतात. ओ बीमर वेस्ट ऑफ हाईट. पंचांचा क्विक कॉल आलेला आहे. शरीरावरती जाऊन चेंडू आदललाय. वेगवान चेंडू होता, चांगला वेग होता. चला पाणी हवंय, पाणी घेऊन जा मॅनेजमेंट कमिटी. वेग देण्याचा प्रयत्न. चला बॅट्समॅन झोके पाणी मैदानात गेलेले आहे. संख्या 20 नो बॉल. आणि आता गोलंदाज दत्ता यांनी आपला एंड चेंज केलेला आहे. ओव्हर द विकेट दोन्ही बॉल स्क्वेअर पाहायला मिळाले. आता फ्रीट खोलात होता बॉल, अपील झाली पण बॉल मागे निघाला. फ्रीट होता आणि तेच पंच कन्फर्म करतायत. इट इज फ्रॉम लेग बाईट्स. या येतात निर्णायक 4 धावा, चौकार. चौकाराने धाबासंख्या 24-24. फुल टॉस टर्न केलाय मिड विकेटला. चांगला फटका. चाललाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. एकनाथला आता सापडलाय सूर. काढलाय या बॉल वरती गोलंदाजाचा धूर, चौकार. वाईड न सुरुवात. तदनंतर बिमर फ्रीट वरती आल्या. लेग बायच्या 4 धावा आणि तदनंतर चौकार. लिगल 2 बॉल वरती 10 धावा आलेल्या. धावसंख्या बनली गेली ती 28-28. 23 धाव्याची आवश्यकता. आता मॅच मध्ये हळूहळू सामना आता जयगावदेव खानिवऱ्याच्या बाजूने टर्न होत असताना फुल टॉस पण मिस साहेब क्षेत्ररक्षक ललित पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या आवाकाबाहेर बॅकअप केलेले अंकित न मिळेल. ते एकच धाव ओव्हर थ्रो. दुसरी धाव हवी होती पण नकार दिलाय तो रमेश झलपेनं. एका धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. स्कोरबोर्डवर टोटल या सिंगल न पोहोचले पुढे 29. 29 धावा सध्या स्कोरबोर्डवर.
9 चेंडू 22 धावा हे समीकरण. 9 बॉल अँड 22 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. फुलटॉस आणि फुलटॉस कसा सोडेल आणि रमेश जलपे त्याचा आहाकार हा दमदार षटकार. पाचव्या षटकात सामना टर्न झाला होता, तर आता दुसऱ्या डावात चौथ्या षटकात सामना टर्न होत असताना आपण बघत आहोत ऋतिकजी बांगर यांच्या वतीनं मॅच फिनिश झाली. तर ओला टीम साठी 500 कॅश प्राइज अनाउन्स होतं. धावसंख्या 35-35. आणखीन एक फुल टॉस. आता मिस टाइम तर जरूर झेल कंप्लीट झालाय, पण पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि त्यासाठी मागणी केली होती टीव्ही अंपायरची. एससीडीच या विद्यालय प्रेलिका स्ट्रीम आपण पाहूयात. नो बॉल. नो प्लस 1 या एक्स्ट्रा 2 धावा. आता गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही, कारण सेकंड बिमर टाकलेला आहे. नियमाचं उल्लंघन झालेलं आहे. या देखील अतिरिक्त 2 धावा ऍड होतील आणि धावा संख्या आपल्याला पाहायला मिळेल 37-37. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघत आहोत. 37 धावा सध्या धावफलकावर. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 12-33 चा सामना आता येऊन टिपलाय 8 बॉल 14 वरती आणि त्यातल्या त्यात आता येणारा बॉल आहे तो फ्री. अशाच काही चुका, अशाच काही मिस्टेक यापूर्वी पहिल्या डावात झाल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा त्याच चुकांची पुनरावृत्ती मात्र मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली क्रिकेट संघाकडून झालेली आहे. रमेश दसर यांच्या वतीनं रमेश जलपे यांच्या 3 षटकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. 8 बॉल 14 ची आवश्यकता. फ्रीट कंटिन्यू. हा देखील फुल टॉस फ्री आणि त्यावरती बरसलाय एक नाथ आपला हा जगन्नाथ षटकार. बारा 33 चा सामना आता येऊन ठेपलाय 7 बॉल 8 वर. दोन्ही फलंदाजांना मिळालेली जीवदान, गोलंदाजांनी केलेली खराब कामगिरी, टाकलेले नो बॉल, त्यावरती आलेले षटकार चौकार, आलेला एक्स्ट्रा धावा. चिंता आता वाढलीये. 3 षटकानंतर सारं काही सुरळीत सुरू होतं. 18 बॉल 18 बनल्या होत्या. 12-33 चा सामना होता. 4थं षटक सुरू आहे. आतापर्यंत या षटकात 25 धावा आलेल्या आहेत. यापूर्वी पहिल्या डावात देखील अंतिम षटकात 21 धावा आल्या होत्या. परतफेड केलेली आहे मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीनं. 8 बॉल 7. गोलंदाज तयार कुमार. कमी गतीने टाकलेला बॉल पण पंच वाईट चिखून करतात. डाऊन द लेग स्टिक लाईन येते मिस. एक एक्स्ट्रा धावा आणि धावा संख्या पोहोचली पुढे ते 44 धावा. 7 बॉल आता 7 रनची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. मोराल पूर्णपणे डाऊन झालेला आहे मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीचा. गोलंदाजांची कामगिरी हवी तशी झाली नाही. हा फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न विकेट किपरचं बॅकअप आलंय. अदरवाइज धावा अतिरिक्त इथे देखील नाकारता आला नसता. एंड ऑफ 4th ओव्हर. 4थं षटक संपलंय. 12-33 समीकरण. 26 धावा या षटकात आल्या. खास करून 2 गोलंदाजांनी मिळून संयुक्तरित्या हे मिश्रित षटक टाकलं आणि आता अंतिम षटकात सामना पोहोचलाय ज्या ठिकाणी 6 बॉल आवश्यकता 7 धाब्याची. कंपल्सरीचा असा नियम या स्पर्धेचा. 6 बॉल 7 आता एट एनी कॉस्ट बनवावाच लागतील रमेश जलपे आणि त्याचबरोबर एकनाथ भगतला.
ललित गोलंदाजीसाठी दाखल होतोय. गोलंदाजाकडे खरं तर गमावण्यासाठी काही नाही, जे काही करायचं ते कमावण्यासाठीच आणि पाहायचं आता ललितचा प्रयत्न कसा असेल. अमितची 2 षटकं चांगली होती, त्याचबरोबर पहिल्या षटकात चांगला स्टार्ट प्रतीकने केला होता, पण चौथ्या षटकात सामना फर्स्ट स्लॉक स्वीप, व्हॉट अ शॉट. हवा बोललेल्या फुग्याला बाहेरून जशी टाचरी टोचावी आणि त्याची हवा काढावी तशी या षटकाराने या मॅचची हवा काढली आहे. कप्तान चलसिनातान, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट आणि समर्पण अजूनही प्रतीक्षा. 4 बॉल आता 1 धाब्याची आवश्यकता. काय घडलंय, काय चुका झाल्या, या सामन्यानंतर मनोमंथनाची गरज आहे मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीला. 4 चेंडू 1. अपील पुन्हा एकदा आपण पंचांचा नकार. इम्पॅक्ट पाहिलाय, लेग बायची सिंगल. सामना संपलाय, मॅच फिनिश आणि निसटता विजय मित्र म्हणेल या सामन्यामध्ये मिळवलाय तो जयगावदेव खानिवरेनं. पहिली फेरीत उत्तीर्ण होत आहेत. मनपूर्वक अभिनंदन. स्पर्धेमध्ये सम्मिलित झाल्याबद्दल आपण देऊयात ऑल द बेस्ट मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीला. आणि चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार आपण देत आहोत. नो डाऊट अबाउट दॅट वन. याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आणि गोलंदाजी देखील बहारदार कामगिरी पाहायला मिळाली. जिनियन ऑलराऊंडर परफॉर्मन्स विथ बोथ डिपार्टमेंट आरडी रमेश धलपेटरला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. रमेश धलपेला या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जगदंबा सासने फिल्डिंग सेट करा. पंकज कापडी आणि टीम चला लगेचच दाखल व्हा. मेन सेटच्या समोरूनच तुम्हाला फिल्डिंग साठी दाखल व्हायचं. लक्ष सुद्धा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतो.